आज गोपाळकाल्याचा सण उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईसह राज्यातील गोविंदा पथकं मानवी मनोरे रचून दही हंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत। ढाकुमाकुम ढाकुमाकुम गोविंदा रे गोपाळा, बोल बजरंग बली की जय अशा घोषणा देऊन मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सव प्रेमींना आकर्षित करण्यासाठी आणि संबंधित मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलंय आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात सुद्धा आज उधळली जाणार आहे। तर दहीहंडी उत्सवाबाबत गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील महाराष्ट्राची लाडकी जोडी आकाश आणि वसुंधरा म्हणजेच अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर या आपल्या सोबत आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। लोकशाही मराठीच्या तुमच्या दोघांचंही मनापासून या ठिकाणी मी स्वागत करते लोकशाही मराठीच्या स्टुडिओमध्ये। खरं तर दहीहंडीचा उत्साह आज आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय आणि आतमध्ये सुद्धा थोडंफार वातावरण आहे तसं तुम्हाला, आणि तुम्ही दोघे एकदम तयार होऊन आलेले आहात, छान दिसताय, फ्रेश दिसताय। तर आता ऑफिसमध्ये येईपर्यंत तुम्ही बघितलं असेल बाहेर गोविंदा जे पथकं आहेत, महिला असतील किंवा पुरुष पथकं ही फिरताना दिसतायत, सलामी देताना दिसतायत। कसं वातावरण होतं, कसं वाटलं? वातावरण तर जोरदार आहे, म्हणजे अपेक्षित होतं, बट हां म्हणजे आता 10:30 वाजल्यात आणि लोक ऑलरेडी गर्दी करतात रोडवरती, तर बघायला मजा येते। मी तर संध्याकाळची वाट बघतोय, तेव्हा एकदम जोरात सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत। तो या लुकिंग फॉरवर्ड टू इट। वा, छान। आणि तुम्हाला कसं वाटलं? मी सुद्धा संध्याकाळची वाट बघते आणि आज जरा मी पुण्याला जाणार आहे, जायचं असेल खास हो दहीहंडीचं। आणि मला दरवर्षी मी प्रत्येक वर्षी जाते आणि तिथे मला वाटतं अजून जास्त जोमाने दहीहंडी सेलिब्रेट केली जाते। पुण्यात मी बऱ्याचदा जाते। पुण्यामध्ये तुम्ही जाणार आहात? आज जाणार आहे, सो मी आय एम व्हेरी एक्सायटेड पुण्याला जायला। दहीहंडीचा आता हा जो आनंद आहे, उत्साह आहे, आणि तुम्ही सांगितलं की जोरदार तयारी सुरू आहे, बाहेर संध्याकाळी जायचंही आहे, तर या निमित्तानं काही आठवणी आहेत का दहीहंडीच्या, म्हणजे तुम्ही साजरी केली आहे असं काही? माझा जन्म पंतनगर घाटकोपर, तर घाटकोपरची दहीहंडी फेमस आहे। एक्झॅक्टली। तर तेव्हा मी चाळीत राहायचो, तेव्हा मला लक्षात अशी 2 बिल्डिंग्स अशी आजूबाजूला आणि त्याच्यामध्ये ती दहीहंडी असायची। हां, तर तेव्हा मला लहान म्हणजे खूप फेंट मेमरीज आहेत माझ्या त्या काळाचे, बट अजूनही मला लक्षात आहे त्यावेळेला तर ते बलून्स वगैरे फेकून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, आता ते लकीली होत नाहीत, बट या खूप मजा यायची, रंग उधळायचे आणि सगळं। तर हां, ती आठवणी खूप अजूनही क्लोज आहेत माझ्या मनात। वा, तुम्ही सहभाग घेतला त्याच्यामध्ये, स्वतः गोविंदा बनून थर रचले? नाही, आय डोंट थिंक, असं मस्तीमध्ये केलं असेल, बट नाही, असं नाही। अच्छा, मग तुम्ही काय फक्त प्रेक्षक म्हणून बाहेर? प्रेक्षक म्हणून, हो, अगदी छान। पण ही जी आठवण तुम्ही सांगितली ती खूप छान आहे, कारण चाळीतली ती जी एक पारंपरिक दहीहंडी जुन्या जमान्यामध्ये ज्या पद्धतीने साजरी केली जायची, ती मला वाटतं तुम्ही त्याचे साक्षीदार राहिलेले आहात, त्यामुळे एक गोड आठवण ती म्हणता येईल आपल्याला। तुमची अशी काही आठवण? मी पण चाळीमध्ये राहिली आहे, त्यामुळे मध्यमवर्गीय परिस्थिती होती तेव्हा फॅमिली आणि आई बाबा कायम असं म्हणायचे की चला आता उद्या दहीहंडी आहे। आमची आधीपासून, आणि माझ्या घरी पण आता माझी आई, आम्ही आता इकडे मुंबईला शिफ्ट झालो म्हणून, पण माझी आई आता सुद्धा दहीहंडीच्या आधी जन्माष्टमीच्या दिवशी छोटासा झोपाळा करून आणि मग त्याच्यावर श्रीकृष्णाला ठेवून, आणि माझ्या घरी श्रीकृष्णाला आणि सगळ्यांची घरी खूप पूजा केली जाते, तर माझी आई माखन वगैरे पण ठेवते, अशी छान दहीहंडी घरी एक छान सजावट केली जाते। अदरवाईज मी खेळले नाहीये, पण बघायला फार ठाण्याला वगैरे तुम्ही खूप गेलीये आणि ठाण्याच्या खूप मोठ्याही असतात, सो बऱ्याच ठिकाणी बाबा घेऊन जायचे। आता जाणं होत नाही कामामुळे, पण मी एन्जॉय केलं। छान, खूप छान। पण एक प्रश्न मला उपस्थित होतोय, तो म्हणजे तुम्ही लहानपणी अशा पद्धतीनं दहीहंडी प्रत्यक्षात बघितली आहे, पण आता तुम्ही स्टार्स आहात, आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्वजण ओळखता आणि तुम्ही आता ॲज अ गेस्ट म्हणून त्या ठिकाणी जाता, तर तो अनुभव आणि आत्ताचा अनुभव काय डिफरन्स आहे, काय वाटतं? म्हणजे ऑनेस्टली माझ्याकरता तर अजूनही तोच आहे, मी आजही प्रेक्षक बघूनच जातो आणि मला ते म्हणजे ते सगळं अनुभवायला खूप मजा येते म्हणून मी जातो। सो आय डोंट थिंक माझ्याकरता फारसं काही चेंज झालं नाही, तरी पण एक म्हणजे तुम्ही आता स्टेजवर असता, फक्त जरा व्ह्यू चांगला मिळायला लागला एवढंच, बाकी नाही तर गर्दीमध्ये बाबा असे उचलायचे वगैरे दाखवायला, तर आता फक्त जरा हो मी वरून थोडंसं बघतो, बाकी सगळं सेम आहे। अच्छा, आणि आज पुण्यात जायचंय? नाही, ऑफकोर्स थोडा चेंज आहे, कारण आपण जेव्हा मी अगदीच जेव्हा काही करत नव्हते आणि जेव्हा मला इच्छा होती या इंडस्ट्रीत काम करायची, तेव्हा मी बघायचे तर खूप मोठ्या आर्टिस्ट यायच्या समोर आणि असं वाटायचं की हे कधी होणार आहे सगळं, पण आपण म्हणतो ना आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो आयुष्यामध्ये आणि ती पूर्ण होते, सो ती मला आता पूर्ण होताना दिसतेय। सो आय होप जे आपण सगळ्यांना इन्स्पायर करत राहायचं हे आपलं काम आहे,
सो मला वाटते मी अशा ज्या कलाकारांना लहानपणी काम करताना बघत आली आणि ते ज्या पद्धतीने दहीहंडीला किंवा इव्हेंट्सला जायचे आणि इतकं सुंदर भाषण द्यायचे आणि इतकं ऐकायला पण ते छान वाटायचं आणि आता आपण जातोय याचा एक वेगळाच आनंद आहे. याच्यामध्ये ते किसी चीज को शिद्दत से चाहो, चाहो अरे, ती आठवण झाली. 100% म्हणजे तुम्ही दहीहंडी मध्ये जाऊन ते सगळं Yes, इमॅजिन yes. केलं आणि आज स्वतः त्या सेलिब्रिटीच्या ठिकाणी आय जात. एम व्हेरी हॅपी आणि आपण मागतो आणि ते पूर्ण झालं की मला वाटतं त्याच्यासारखं दुसरं सुख नाहीये. हो, तुम्हाला काही सांगायचंय? एक आठवण जागी झाली असं वाटलं मला मध्येच हे सगळं ऐकून. हा, आणि तो जो एक मोमेंट तुम्ही सांगितला की वडील खांद्यावर घ्यायचे आणि दहीहंडी बघायचे. हा, तर ऍक्च्युली कारण कसं आहे ना, मी त्यानंतर नवी मुंबईला शिफ्ट झालो, तर बाबा मला नेहमी असे संध्याकाळी घेऊन जायचे, इथून तिथे तिथून इथे. एकतर दहीहंडी आणि दुसरं गणपती विसर्जन. ओके, तर जिथे जिथे असं तिकडे बाबाला घेऊन जायचे. तर आणि दुसरं म्हणजे आमच्या गावी अलिबागला तेव्हा तिथे वेगळ्या प्रकारे दहीहंडी साजरी केली जाते. तर रात्री तेच जसं तू म्हणालीस झोपाळा आणि हे ते सगळं तिकडे व्हायचं. तिकडे आजोबा घेऊन जायचे मला नेक्स्ट दिवशी. मग एवढे मोठे मोठे जे पथकं यायची, खूप मजा यायची बघायला. म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीनं आणि त्या काळातली ज्या पद्धतीने सगळ्या परंपरा जोपासल्या जायच्या त्या सगळ्या अनुभवलेल्या आहेत असं म्हणता येईल. आणि आता तुम्ही सेटवर असता, बराच वेळ मला वाटतं सेटवर जात असेल, तर सण उत्सव सेटवर सुद्धा साजरे होतात. तर मग पुन्हा कर्तव्य आहे ज्या सेटवर असं काही सण उत्सवची काही आठवण आहे? आता आम्ही रिसेंटली रक्षाबंधन सेलिब्रेट केलंय आणि जरा हळूहळू चाललंय शूट आमचं. खूप एपिसोड्स आणि बँक आणि सगळं करायचं असतं, त्यामुळे मला वाटतं आम्ही आता रिसेंट रक्षाबंधन सेलिब्रेट पण केलंय. नाही खरंच मजा येते करायला, कारण घरच्या पेक्षा जास्त वेळ मी सेटवरती असतो, तर एक वेगळी फॅमिली बनते. तर तेच सगळे सण त्यांच्यावर सेलिब्रेट करायला खूप मजा येते. अगदी बरोबर आहे. आपण थोडंसं थांबूयात, कारण मुंबईमधला काही जो उत्साह आहे आपला, इथं ज्या पद्धतीनं तुम्ही आठवणी इथं शेअर करताय आपल्या प्रेक्षकांसोबत, त्याच्यामध्ये एक वेगळी मजा आहे. आणि आपण आता बघितलं तर ही ठाण्यातली दृश्य आहेत. या ठिकाणी कला प्रतिष्ठानची दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं ही पथकं येऊन ठेपलेली आहेत आणि त्यांच्याकडून जल्लोष केला जातोय. दहीहंडी फोडण्यासाठी एक चुरस आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण एक इथे सुंदर असा परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत. त्याकरता मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं होतं की हास्य जत्रामधील अनेक कलाकार इथं येणार आहेत आणि ते आपल्या समोर आपली कला सादर करणार आहेत. तर पहिल्या कलाकाराचं इथे आगमन झालेलं आहे. इथे मोनाल आलेली आहे. जरा जोर नाही टाळ्या. हास्य जत्रामध्ये आपण जिला अनेकदा गाताना पाहिलेलं आहे, आज प्रत्यक्षात आपण तिला गाताना पाहणार आहोत. मोनाल, संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुझं मनापासून स्वागत. आणि खास हे आपल्या सगळ्यांचेच लाडके कार्यसम्राट आमदार रवींद्र फाटक साहेबांनी एक उत्तम असं आयोजन केलेलं आहे. या जल्लोषपूर्ण वातावरणात तुझं स्वागत आणि तुझं पहिलं गाणं सादर करण्याची मी. तर ठाण्यातला हा जल्लोष आपण बघितलेला आहे. तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या संख्येनं गोविंदा पथकं सामील झालेली आहे. त्याचबरोबर एक वेगळा साज आपल्याला या दहीहंडीला पाहायला मिळतोय, कारण निवडणुका सुद्धा आहे त्याच्यामुळे आणि न्यूज चॅनल असल्यामुळे ज्या घडामोडी घडत असतात बाहेरच्या त्याही आपण बघत असतो आणि त्यामध्येच दहीहंडीचा उत्साह आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत आज पोहोचवतोय. आपण सेटविषयी बोलत होतो. सेटवर जी मजा मस्ती चालत असते किंवा सण उत्सव साजरे केले जात असतात, त्याच्यामध्ये दहीहंडी विषयी काही प्लॅनिंग झालं होतं का तुमचं? का आज सुट्टी? आज सुट्टी. आज आम्ही दोघंच फक्त आज आम्ही दोघं. बाकी सगळे सुट्टी एन्जॉय करतायत. ओ, अच्छा. बट हा, तुम्ही इथे पण स्टेजवर जाऊन एन्जॉय करणार आहात दहीहंडीचा हा सण? हो, आज मी तर स्पेशली आणि मी आईला घेऊन चालली सोबत, कारण काय तयारी केलेली आहे? हो, म्हणजे आई म्हणाली की चल आता कोणी नाहीये तर मी येते तुझ्यासोबत, आपण दोघी तरी एन्जॉय करू. आणि आईसोबत जनरली वेळ मिळत नाही मला, बराच वेळ शूट करत असते. सो आज मी आईला घेऊन चालले. जर लहान भाऊ असेल सोबत आज तर मग त्यालाही घेऊन जाईल. वा, छान. आणि त्यावेळेला एक जे आपले चाहते आहेत त्यांची गर्दी जमलेली असते, त्यांना फोटो काढायचा असतो, सेल्फी काढायचा असतो. तो म्हणजे त्यावेळेला काय वाटतं नाही, मनात? खरंच तो आनंद वेगळा आहे. मला असं वाटतं की
हे मला वाटतं आपण कमवलेली गोष्ट आहे. मला माहित नाही बाकी गोष्टी आपण काय करतो आयुष्यात, पण आपण ज्या फील्डमध्ये काम करतो आणि तिथून जर लोक आपल्याला प्रेम देत असतील ना, तर मला वाटतं ते आपण कमवलेलं एक वेगळंच सुख आहे. सो मी खूप एन्जॉय करते दहीहंडीच्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि ह्याच मला वाटतं एक मोठं आपल्याला आनंद देऊन जातात. परतीचा प्रवास मला वाटतं हा त्या आठवणींमधला असतो. हो हो, खरं आहे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर तरळत असतात आणि आपण नेहमी कंपॅरिझन करतो आणि त्यावेळेचा जो एक आनंद आहे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी हरवून जातो आणि असं म्हणतात. आपलं जे आपल्यावर प्रेम करतात त्यांची संख्या वाढत वाढत जाते ना, त्याचा आनंद वेगळा असतो. जेव्हा मी पहिली सिरियल करत होते तेव्हा 500 लोक ओळखत असतील, पण आज आपण जसं काम करतो आणि आपल्या कामामुळे लोकांना पण आवडतो, तर अजून संख्या जेव्हा वाढते आणि आपण आल्यानंतर एक मोठा जल्लोष होतो. तिथे समोर दहीहंडी चालल्याने आपल्यासाठी लोक आक्रोश करतात, त्याचा एक वेगळा आनंद आहे. निश्चितच. आणि सोशल मीडिया विषयी सुद्धा बोलायचंय, Yes, पण मी अक्षयकडे जाईन. सॉरी. तर आता जसं मी चाहत्यांविषयी बोलले, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचेही चाहता वर्ग आहे. स्मार्ट अभिनेता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, गर्दी होत असते जिथे गेल्यानंतर तिथे सेल्फी काढण्यासाठी. तर त्यावेळेला कसं वाटतं, कसा अनुभव येतो? ऑनेस्टली मला तर आवडतं. मला म्हणजे मी स्वतःला कधी असं ॲज अ सेलिब्रिटी ट्रीट केलं नाही आहे, तर मला पर्सनली त्याबद्दल काही नवल वाटत नाही. मला जेव्हा लोक भेटतात मला आनंद होतो. सो या, आय एन्जॉय दॅट. अच्छा, हिंदीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, त्याच्यानंतर आता मराठी सिरियल करताय, लोकांमध्ये ही घराघरात पोहोचलेली सिरियल आहे. तर हा अनुभव कसा आहे, म्हणजे हिंदीचा आणि मराठीचा? खूप लोकांना माहीत नसेल, पण मी सुरुवात मराठीपासूनच केली आहे. माझा पहिला शो हा मराठी शोच होता आणि क्लोज टू आय थिंक 8-9 वर्षानंतर मी परत मराठी करतोय. अच्छा. तर म्हणजे आय थिंक माझ्याकरता तर खूप मोठी गोष्ट आहे की मी परत मराठी करतोय, कारण खूप लोकांची इच्छा होती, माझ्या घरच्यांची इच्छा होती. अनेक वर्ष ती पूर्ण करायची राहून गेलेली, तर शेवटी ती झाली. तो आय एम व्हेरी हॅपी. एक्सपिरियन्स वाईज तर दोन्ही माझ्याकरता बऱ्यापैकी सेम आहे. इट्स लाईक एन ॲडव्हान्टेज जर मला मल्टिपल लँग्वेजेस येतात, तर या मला तर खूप मजा येते. हा, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठी प्रेक्षक वर्ग जास्त आहे, मराठी सिरियल जास्त बघितल्या जातात. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, त्याच्यामुळे तो एक असं वाटतं की म्हणजे आपल्या आजूबाजूला जेवढी मंडळी राहतात ते सगळेजण आपल्याला टीव्हीवर बघत असतात. एक्झॅक्टली, मी तेच बोलतो. कारण मी जेव्हा गावी जायचो किंवा असं घरी कुठले सण व्हायचे किंवा काही पूजा वगैरे ठेवली, तर जेव्हा सगळे नातेवाईक यायचे, सगळ्यांचं होतं की अरे तू मराठी का नाही करत, मराठी का नाही, हिंदी कोण नाही बघत. ओके, आता जेव्हा मी हा शो करतोय ना, घरी सत्यनारायणची पूजा मंडळाने लावले पाहिजे. मी स्वतः घरामध्ये उभा राहून आमच्या सर्व मंडळाचं स्वप्न पुरं केलंय, त्याच्याबद्दल मी सर्व पुरांचे धन्यवाद बोलतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडंसं थांबूयात आपण. कुठे जाणार आम्ही दिवसभरामध्ये? आता आम्ही टेमी नाका, प्रताप सरनाईक, अविनाश जाधव, निश्चित आपण पाहिलं तर मोठा उत्साह जो आहे त्या ठिकाणी गोविंदा पत्त्यांचा दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हमीदसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. आपण बघितलेली आहे ठाण्यातली या ठिकाणी उत्साह वाढत चाललेला आहे आणि चुरस सुद्धा वाढत चालली आहे, कारण 9 थर लावायचे आहेत ठाण्यातल्या या हंडीसाठी, दहीहंडीसाठी. आणि त्यामुळे आता कोण त्या 9 थरांपर्यंत पोहोचणार, दहीहंडी फोडणार, बक्षीस जिंकणार लाखोंचं, याविषयी एक कॉम्पिटिशन निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आयडियलची दहीहंडीची ही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत. आपण राज्यभरातले हे जो उत्साह आहे दहीहंडीचा तो तर बघतोच आहोत, पण आपल्या स्टुडिओमध्ये इथं ठाण्यातल्या दहीहंडीची ही दृश्य संकल्प प्रतिष्ठानच्या इथं गाण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि मोठा उत्साह इथल्या जे पथकं आलेली आहेत, प्रेक्षक आहेत, भाविक या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत, त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या ठिकाणची ही दृश्य महिला गोविंदा पथकाकडून इथं आता थर रचले जात आहेत आणि त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो. तर राज्यभरातला हा उत्साह आपण असाच बघत राहणार आहोत, पण आपल्या सोबत या ठिकाणी एक गोड अशी जोडी आपल्या सोबत आहे. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये तुम्ही त्यांना नेहमी बघता आणि आज लोकशाही मराठीच्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा गोष्टी या ठिकाणी करतोय. मज्जा मस्ती कशा पद्धतीने सेटवर चालते, घरी चालते, प्रेक्षक आहेत, फॅन आहेत, त्यांच्यासोबत काय काय आठवणी आहेत या सगळ्या आपण या ठिकाणी शेअर करत आहोत. आपण फॅन्स विषयी बोलत होतो. मराठी एक जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासोबत गेल्यानंतर किंवा आजूबाजूचे लोक जेव्हा आपल्याला खायला लागतात आणि ते आपल्याला बघतात, तो एक वेगळाच अनुभव असतो. तर त्याच्यामध्ये आपण सेटवर ज्या काही घडामोडी चालत असतात त्याच्याविषयी आता आपण बोलूयात. रक्षाबंधन साजरा केला, आज सुट्टी आहे, पण जणू काही एक घर असल्यासारखं, म्हणजे कुटुंब आहे असं वातावरण त्या ठिकाणी असतं. तर तिथे काय मजा मस्ती चालते, कोण कोणाची जास्त खेचतं, असं काय चालू असतं?
अरे बापरे, असं स्पेसिफिक काय सांगायचं, पण ऑफकोर्स फॅमिली बनल्यानंतर सगळंच असतं. खूप मस्ती करतात सगळे, खूप एक एनर्जी सगळ्यांमध्ये आहे, एक वेगळाच उत्साह आहे. सो मला वाटतं की प्रत्येक जण कोणाची ना कोणाची तरी खोड काढत असतात आणि छोटेही आहेत, त्यामुळे खोडकर जर नाही राहिलं तर काय राहणार. त्यामुळे आणि लहान मुलं असल्यामुळे मुळात वातावरण जरा हसतं खेळतं. निश्चितच. अक्षय, आपल्याकडे जी आता दृश्य येत आहे त्याच्यामध्ये आयडियलच्या दहीहंडीच्या ठिकाणी मुली थर लावताना दिसत आहेत. महिला गोविंदा पथकं आहेत आणि या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ज्या मुली आहेत त्यांचीच दहीहंडीचे थर लागलेले असतात आणि हंडी फोडली जाते. तर दादरच्या आयडियल दहीहंडीची काही आठवण आहे का, कधी बघितली आहे का? नाही, पण मी मुलींची दहीहंडी स्पेशली बाबा घेऊन जायचे बघायला, त्यामुळे मी ती पाहिली आहे आणि मला ती फार, त्या मुलींचा एक वेगळाच उत्साह असतो. इथे बाजूला मुलांची चाललेली असते आणि त्यांचं आपलंच एक वेगळं कॉम्पिटिशन चालू असतं. सो मी ती फार एन्जॉय केली आहे. तर काय दादरला मला मी फार ठाण्याला गेले, कारण नवी मुंबईला राहत असल्यामुळे थोडं ती बाजू जवळ असायची. पण येस, जरा मुलींच्या दहीहंडी बघितल्यात मी. हो, आणि मुलींची ही दहीहंडी आपल्याकडे सुद्धा येते. आयडियलची ही दहीहंडी आहे दादरची, आणि ही दहीहंडी फोडताना या ठिकाणी मुली आपल्याला दिसून येत आहेत. थरावर थर लागले आणि त्यानंतर या महिला गोविंदांनी, गोपिकांनी दहीहंडी फोडलेली आहे आयडियलची. आयडियलच्या दहीहंडीचं हे 50वे वर्ष आणि याही वर्षी महिला गोविंदांनी ही दहीहंडी फोडलेली आहे आणि लाखोंचं बक्षीस पटकावल्याचं पाहायला मिळते. त्याचा हा जो एक जोश आहे, जल्लोष आहे, तो आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. दादर, मुंबईमधील दादर या ठिकाणी असलेल्या आयडियलच्या दहीहंडीचा हा उत्साह. इथं मोठ्या प्रमाणामध्ये महिला गोविंदा पथकं दाखल झालेली आहेत आणि त्यांचा हा जो उत्साह आहे तो वाढत जात असतानाच आता हे थरावर थर लागले आणि त्यानंतर महिला गोविंदा पथकांनी ही दहीहंडी फोडलेली आहे. दरम्यान राम कदम यांच्या दहीहंडीच्या ठिकाणची दृश्य आपल्याकडे येत आहेत. या ठिकाणी पारंपरिक कार्यक्रम काही सुरू आहेत, भजन, गायन, वादन या ठिकाणी केलं जाते, त्याचीही दृश्य आपल्याकडे येत आहेत. लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण राज्यभरामध्ये जो उत्साह आज दहीहंडीचा पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत, ज्या पद्धतीनं गोविंदा, महिला गोविंदा असतील किंवा पुरुष गोविंदा, त्यांच्यामध्ये एक उत्साह आहे, कॉम्पिटिशन आहे, सुरस जी निर्माण झाली आहे त्याची दृश्य आपण बघत आहोत. ठाण्यामधल्या संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी, तिथली दृश्य आपल्याकडे येत आहेत. यामध्ये आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे, कारण लाखोंचं बक्षीस आहे. अक्षय आणि अक्षय, आपण जर बघितलं तर ठाण्यातली ही जी संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी आहे ती खूप उंचावर आहे. मुख्य म्हणजे याला मला वाटतं की 50 लाखांचं काहीतरी पहिलं बक्षीस ठेवण्यात आलंय आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महिलांसाठी वेगळी दहीहंडीची रचना या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक सवाल सगळ्यांना उपस्थित होतो, तो म्हणजे कोण हे बक्षीस जिंकणार, कोण या ठिकाणी दहीहंडी फोडणार आणि हा बक्षीस पटकावणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याच्यामध्येच हे थर लागलेले आहेत आणि त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. या ठिकाणी गोविंदांचा जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता थर तर लागलेले आहे, पण हे यशस्वी होणार का ही दहीहंडी फोडण्यामध्ये ते बघावं लागेल. एक चिमुकला गोविंदा सगळ्यात वर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 1, 2, 3, 4, 5, 6 थर लागल्याचं दिसतंय, पण 9 थरांची ही दहीहंडी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जाण्याची शक्यता, तिथपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी आहे आणि माझा अंदाज खरा ठरलाय. सलामी त्यांनी दिलेली आहे दहीहंडीला आणि तेव्हाची दृश्य या चिमुकल्या गोपाळानं इथं सलामी दिलेली आहे. 7 थर लागलेले होते, पण 9 थर लावायची गरज आहे. त्यामुळे आता कोण हे बक्षीस जिंकणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान साहसी खेळ खेळले जात आहेत आयडियलच्या दहीहंडीच्या ठिकाणी. मर्दानी खेळ इथं साजरे केले जात आहेत आणि त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. आयडियलची दहीहंडी, या दहीहंडीचं हे 50वे वर्ष आहे आणि या ठिकाणी महिला गोविंदांकडून दहीहंडी तर फोडण्यात आलेली आहे, पण आता हे जे साहसी खेळ आहेत, शिवकालीन खेळ या ठिकाणी सादर केले जाते. आज राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह आहे. गोविंदा पथकं दहीहंडीला सलामी देताना दिसत आहेत आणि दहीहंडी फोडण्यासाठी, बक्षिसं पटकावण्यासाठी त्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि इथे लोकशाही मराठीच्या स्टुडिओमध्ये सुद्धा तो उत्साह कायम आहे, कारण आपल्या सोबत आहे पुन्हा कर्तव्य आहे मधील लोकप्रिय जोडी अक्षया हिंदलकर आणि अक्षय म्हात्रे. हे दोघेही आपल्यासोबत गप्पा मारतायत, त्यांच्या दहीहंडी विषयीच्या आठवणी आपल्यासोबत शेअर करताना दिसत आहेत. स्टेजवर कशा पद्धतीनं धमाल मस्ती त्यांची चालत असते याविषयी ते बोलताना दिसत आहेत. आणि आता मी त्यांना थोडासा अवघड प्रश्न विचारणार आहे. दहीहंडी विषयी आपण बोललो बरंच, पण त्याच्यामध्ये एक प्रश्न माझा आहे, म्हणजे तुम्हाला थोडंसं दुविधा मनस्थितीमध्ये टाकू शकतं, विचार करायला लावू शकतं की मुंबईमध्ये तुम्ही एवढ्या दहीहंड्या बघितलेल्या आहेत लहानपणापासून ते आतापर्यंत, तर कोणता असा एखादी वेगळी दहीहंडी महोत्सव तुम्हाला वाटला किंवा आवडतं दहीहंडी पथक आहे का?
पथक नाही माहिती मला, पण मी नवी मुंबईला राहत असल्यामुळे ठाणा, मी मगाशी जसं म्हणाले मला जवळ आहे, तर ठाण्याला 3 हात नाका आहे. तर 3 हात नाक्याच्या खूप उंच आणि खूप मोठ्या दहीहंडी व्हायच्या. सो त्या मी पाहिल्या. तेव्हा मी तेव्हा कॉलेजमध्ये होते, त्यामुळे फ्रेंड्स बरोबर जाऊन आय यूज्ड टू. मग त्या गर्दीमध्ये ज्या ठिकाणी Yes. हा सगळ्यांमध्ये एक उत्साह असतो, चिअर करत हो, असतात, आपला मी तर एखादा करायचे. आवडतं पथक असतं आणि त्यांनी ती स्पर्धा जिंकावी अशी आपली इच्छा असते. येस येस, तसं सगळं केलेलं आहे. हो हो हो, 100% केलं, म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये केलंय, एन्जॉय केलंय. वा छान. तुमच्या बाबतीमध्ये तसं काही आहे एखादी दहीहंडी जी खूप आवडली किंवा एखादं पथक ज्यांना तुम्ही नेहमी चिअर करत असता? नाही, मी तर सगळ्यांना cheer करतो. त्यांनी फोडलं ती आमची. बरोबर. अच्छा, म्हणजे जे तिथपर्यंत जाणार ते हो. जोक्स अपार्ट, म्हणजे मला 3 फेब्रुवारी म्हणजे ॲज अ सेड लहानपणी तिकडच्या माझ्या आठवणी खूप जवळच्या आहेत. त्यानंतर नवीन असल्यामुळे नेरूळचे खूप सारे बघितलेत. आणि आता वेस्टर्न लाईनला आल्यापासून मलाडची जी टोयोटा शोरूमच्या इकडची आहे तिथे लास्ट इयर पण गेलो होतो आणि कदाचित आज पण जाईन मी. सो हां, तर हे 3 मध्ये चूज करणं खूप कठीण आहे माझ्याकडे. हा. आणि आता मला या सिरियल विषयी विचारायचं आहे, मालिकेविषयी विचारायचं आहे. मालिकेमध्ये दहीहंडीचा असं काही सीन आहे का किंवा तो उत्सव साजरा केला जाणार आहे का? म्हणजे तसं काही नाही, आय डोंट थिंक सो असं काही. कारण सध्या स्टोरी ज्या वळण ज्या घेतलं वळणात वेगळं. आहे त्याच्यामध्ये हा आय थिंक दहीहंडीचा सण शो मध्ये मिस होणार आहे. ऑफ स्क्रीन कदाचित आम्ही एन्जॉय करू, बट ऑन स्क्रीन कदाचित नाही. हा, कारण ही स्टोरी थोडीशी वेगळी आहे. पुन्हा लग्न करताय तुम्ही दोघेही. Yes. मग त्याच्यामध्ये आता पुन्हा नवीन ट्विस्ट काय येणार आहे? म्हणजे थोडंसं आपल्या प्रेक्षकांना हिंट देऊया. तसं बघायला गेलं तर आता रिसेंटली आमच्या पोरांची जी भांडणं होती ती जरा सॉल्व्ह झाली आहेत. येस, आकाश वसुंधराची जी दुरी होती ती थोडीशी जवळ जवळ आली. आली. येस, तर गोष्टी पॉझिटिव्ह वळणेवर चालल्यात. हॅव्हिंग सेड दॅट, आता ते किती वेळ पॉझिटिव्ह राहतील हे अजून माहिती नाही सांगता. त्यासाठी बघावं लागेल, पुन्हा कर्तव्य आहे. वा वा, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं एक प्रचार सुद्धा करून झालेला आहे की पुन्हा पुढे काय होणार, काय ट्विस्ट येणार ते जाणून घेण्यासाठी बघा पुन्हा कर्तव्य आहे 9:30 वाजता झी मराठीवर. खूप छान, खूप छान, खूप छान गप्पा तुम्ही मारलेल्या आहेत या ठिकाणी आणि आपल्या प्रेक्षकांसोबत खूप सारे अनुभव तुम्ही शेअर केले, त्याबद्दल तुमच्या दोघांचेही धन्यवाद. Thank you. आणि तुम्हाला या दहीहंडी उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र आपण लगेचच भेटणार आहोत आणखी एका नव्या गेस्ट सोबत आणि त्याचबरोबर राज्यभरातील दहीहंडीचा हा जो महोत्सव साजरा केला जातोय, जो उत्साह आहे त्याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. त्यामुळे पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.